नमस्कार विद्यार्थी बालमित्रांनो, प्रियास टीचिंगमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या भागामध्ये आपण एकात्मिक पाठ्यपुस्तक बालभारती इयत्ता तिसरी भाग 2 मराठी माध्यम या पुस्तकातील गणित इयत्ता तिसरी या विषयातील खालील गुणाकार करा पान नंबर आहे 51. पुढे जाण्या अगोदर आमच्या चॅनलला लाईक, शेअर, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका, म्हणजे पुढच्या भागाचे नोटिफिकेशन तुम्हाला मिळत जातील. चला तर विद्यार्थी बालमित्रांनो, आज आपण अभ्यास करू. गुणाकार करा. मागच्या काही भागामध्ये आपण वेगवेगळ्या पद्धतीने गुणाकार कसा करायचा ते अभ्यासले होते. बेरीज पद्धती, गुणाकार पद्धतीने पाढे देखील तयार केलेले आहेत. तर बालमित्रांनो, आज आपण खालील गुणाकार करा. हे गुणाकार तुम्हाला जर पाढे-पाठ असतील तर लगेच तुम्हाला गुणाकार करता येतील. 3 × 6 3 आहे 18. 5 × 3 5 × 15. 7 × 5 7 5 35. 8 × 3 8 × 24. 6 × 4 6 24. 7 × 8 7 8 56. अशा पद्धतीने तुम्हाला जर पाढे-पाठ असतील तर पटकन गुणाकार करता येतो. त्यासाठी तुम्ही पाढे-पाठ करायचे आहेत. खाली दिलेल्या चित्रावरून गुणाकाराची उदाहरणे तयार करा व सोडवा. आता इथे फुले दिलेली आहेत. 1 2 3 4 5 6. प्रत्येक ओळीमध्ये 6 6 फुले आहेत. तर अशा किती ओळी आहेत? 1 2 3 4. 6 फुलांच्या 4 ओळी आहेत. म्हणजे एका ओळीत 6 फुले. तर अशा 4 ओळीतील फुले किती? तर काय करायला लागेल? एका ओळीतील फुले 6, ओळी 4 यांचा गुणाकार करावा लागेल. 6 × 24. एकूण फुले किती? 24. तर इथे आपण 24 उत्तर लिहू. खाली देखील इथे तसं आहे. एका बॉक्समध्ये 3 बॉल आहेत. 1 2 3. तर 1 2 3 4 5 6 7 7 बॉक्स आहेत. 3 बॉल असलेले 7 बॉक्स आहेत. एका बॉक्समध्ये 3 बॉल म्हणजे चेंडू. तर असे किती बॉक्स आहेत? 7. म्हणून 3 × 7 करायचे. 3 असत ते 21. बॉक्समधील एकूण चेंडू किती? 21. आता ही पुढे चित्रे दिलेली आहेत. प्रत्येक किचनला 8 अंक लिहिलेला आहे. अशा 1 2 3 4 5 किचन आहेत. 5 किचनला 8 अंक लिहिलेले आहेत. म्हणजे 5 × 8. किचन 5 अंक 8 8 म्हणून 8 × 5 करायचे. 8 पंचे 40. एकूण किती झाले? 40. आता इथे प्रत्येक टोपलीमध्ये 1 2 3 4 5 5 सफरचंद ठेवलेली आहेत. असे किती टोपले आहेत? 1 2 3 4. 4 टोपल्यामध्ये 5 5 सफरचंद दिलेले आहेत. म्हणजे 5 × 4 25. तुम्ही शब्दरूपात मांडणी करून उदाहरणे सोडवायचे. दुसरे उदाहरण पाहू. गुणाकारासाठी पाढ्यांचा उपयोग. चिंटूने वाढदिवसासाठी 1 पेन 5 रुपयात याप्रमाणे 6 पेन घेतले तर त्याला दुकानदाराला एकूण किती रुपये द्यावे लागतील? एकूण किंमत माहीत करून घेण्यासाठी 5चा पाढा 5 6 पर्यंत म्हणावा लागतो. 5 6 30. म्हणजेच 5 × 6 = 30. एकूण 30 रुपये द्यावे लागतील. इथे 6 रुपये 5 एका पेनची किंमत. म्हणजे 6 पंचे 30 रुपये द्यावे लागतील. दुसरे उदाहरण पाहू. एका रांगेत 8 झाडे. अशा 5 रांगात किती झाडे? रांगा 5. प्रत्येक रांगेत 8 झाडे करायची क्रिया. गुणाकार 8चा पाढा वापरू. 8 5 40. एकूण झाडे 40. 5 रांगा × 8. प्रत्येक रांगेतील झाडे ही 8. 8 5 40. तसे 5 8 40. एकूण झाडे 40. कसेही केलं तरी उत्तर हे 40 येते. एका डब्यात 9 लाडू. अशा 7 डब्यात किती लाडू मावतील? करायची क्रिया. गुणाकार 9चा पाढा म्हणू. 9 7 63. 9 × 7 = 63. एकूण लाडू 63. किंवा 7 डबे ×
1 डब्यातील लाडू 9, 7 9 63. समजलं बालमित्रांनो? आता पुढचे उदाहरण पाहू. एका सप्ताहात 7 दिवस तर 4 सप्ताहात किती दिवस? 7चा पाढा म्हणू. 7 चोक 28. 4 सप्ताह गुणिले एका सप्ताहातील दिवस 7. 4 7 28. एकूण दिवस 28. आता पुढचे उदाहरण पाहू. एका ओळीत 8 फरशा तर 3 ओळीत किती फरशा? तर 8 एका ओळीतील फरशा, ओळी 3. 8चा पाढा 3 पर्यंत म्हणायचा. 8 त्रिक 24. एकूण फरशा 24. किंवा 3 ओळी गुणिले एका ओळीतील फरशा 8. 3 8 24 असं देखील केलं तरी चालेल. कसाही गुणाकार केला तरी उत्तर तेच येते. एका पेरूची किंमत 6 रुपये आहे. टोनी, सोनी, नंदू व सलमा या चौघांना प्रत्येकी एक पेरू देण्यासाठी किती रुपये द्यावे लागतील? मुले किती आहेत? 1 2 3 4 मुले आहेत. एका पेरूची किंमत किती आहे? 6 रुपये. तर 6 एका पेरूची किंमत गुणिले मुले 4. 6 चौक 24 किंवा 4 संग 24 असे जरी केलं तरी उत्तर 24च येते. समजलं बालमित्रांनो? अशा पद्धतीने तुम्ही गुणाकार करून पाहायचे आहेत, उदाहरण सोडून पाहायचे आहेत, म्हणजे तुमचा सराव होईल. समजलं बालमित्रांनो?